Hello everybody. In our previous lecture, we learned about astrologer and his appearance, his neighboring vendors, and the place from where he attracts his customers, etc. आपण आत्तापर्यंतच्या मागच्या काही भागांमध्ये तो ॲस्ट्रॉलॉजर ज्याच्या दिवसाबद्दल आपण वाचतोय तो नेमका कसा होता, त्याची वेशभूषा कशी होती, त्याच्या अवतीभोवती असलेले विक्रेते कसे होते आणि ते छोटंसं गाव याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण वाचली. सो लेट अस बिगिन विथ पेज नंबर 3, line number 11 of the same page. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. We saw that many vendors and hawkers and auctioneers used to call and attract customers with loud noise and din, and because of it, people also gathered near them. In the same way, a large amount of people used to gather near or hang around the astrologer. See, everybody is always curious to know about the future, and with this curiosity, the simple people of that small town dallied, means waste their time hanging around the astrologer due to curiosity. He didn't have his own light or any source of getting light. He didn't have his own lantern or lamp. The astrologer performed his task or business with getting light from various vendors. आपण आधीच्याच लेक्चरमध्ये ऐकलं की वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकायचे आणि त्या वस्तू विकाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात आरडाओरड करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचे. मग त्यात तो ग्राउंडनट विकणारा विक्रेताही होता जो रोज वेगवेगळी नावं देऊन आपले शेंगदाणे आपल्या ग्राउंडनट्स विकायचा. तसंच वेगवेगळे विक्रेते मोठ्याने आरडाओरडा करून मोठ्या आवाजात कस्टमर्सना बोलवून आपापल्या वस्तू विकायचा प्रयत्न करायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या भोवती गर्दी जमायची. आता तशीच गर्दी त्या भविष्यकाराच्या अवतीभोवती पण जमायची. आता प्रत्येकच माणसाला भविष्याबद्दल कुतूहल असतं, उत्सुकता असते आणि ती गावात राहणारी सर्वसामान्य माणसं होती. तीसुद्धा तिथे एखादा भविष्यकार दिसतोय हे बघितल्यावरती त्याच्या अवतीभोवती रेंगाळायची. जेव्हा अंधार पडायचा तेव्हा ॲस्ट्रॉलॉजर हा ज्योतिषी त्याचं काम शेजारच्या त्या ग्राउंडनट विक्रेत्याच्याकडून जो त्याच्याकडेपर्यंत उजेड यायचा त्याच्या अंधुक अशा उजेडामध्ये तो आपलं काम पार पाडायचा. त्याच्याकडे स्वतःचं प्रकाशाचं काही माध्यम नव्हतं, त्याने स्वतःचा काही दिवा वगैरे तो आणायचा नाही आणि त्याच्यामुळे शेजारच्यांकडून मिळणारा जो प्रकाश त्याच्यापर्यंत यायचा त्या अंधुक अशा उजेडामध्ये अंधुक अशा प्रकाशामध्ये तो आपलं काम पार पाडायचा. Half the enchantment of the place was due to the fact that it didn't have the benefit of municipal lighting. The place was lit up by shop lights. One or two had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. Due to the darkness or low and dim light, the place looked very mysterious and magical, which was actually beneficial for the astrologer. It automatically created the good atmosphere for him. There were no municipal lights, so the shopkeepers themselves keep the place lighted with using gas lights, cycle lamps, etc. One or two, like astrologer, manage their task without their own light or
their own sources of light. आता त्या भागामध्ये म्युन्सिपाल्टीचं लाईट नसल्यामुळे तिथे जिथे नेमका तो भविष्यकार बसत होता तिथे कुठलाच लाईट म्युन्सिपाल्टी देत नव्हती आणि त्यामुळे त्याच्या अवतीभोवती आपोआपच एक गूढ आणि रहस्यमय असं वातावरण निर्माण व्हायचं, जे अर्थातच त्याच्या त्या व्यवसायासाठी पोषक होतं. तिथे काही दुकानदार आपल्या त्या दुकानांमध्ये प्रकाश मिळण्याची काहीतरी व्यवस्था करायचे. काही जण गॅस बत्त्यांचा वापर करायचे, काही सायकल लॅम्पचा वापर करायचे आणि एक दोघे जण जे ॲस्ट्रॉलॉजरसारखे होते ते आपल्या स्वतःच्या प्रकाशाच्या व्यवस्थेशिवाय आपला कारभार चालवून घ्यायचे. ते बाकीच्यांच्याकडून मिळणाऱ्या उजेडातून आपली व्यवस्था करायचे. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows that suited the astrologer very well, for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. But they could get rays from their neighbors, and it created different scenario of dark and light. There were some patches of darkness and some area was shined by rays. This crisscross pattern was helpful for the astrologer, but actually this astrologer hadn't planned to be an astrologer. He actually didn't know anything about astronomy or about the future of the other people. He actually didn't know anything about astrology or about the future of the people. In the humorous way, the writer mentions that he was not even aware of his future. He was as ignorant as his customers. आता उसण्या मिळणाऱ्या ह्या प्रकाशामध्ये तो जिथे बसायचा, तो भविष्यकार जिथे बसायचा त्याच्या अवतीभोवती थोडासा अंधार असायचा, थोडासा उजेड असायचा, थोडासा असलेल्या जवळच्या पानांमुळे सावल्यांचा आणि उजेडाचा तिथे खेळ रंगायचा. आता हे गूढ आणि गंभीर वातावरण त्या भविष्यकाराला त्या जागेसाठी अतिशय योग्य वाटायचं. खरं सांगायचं झालं तर त्या ॲस्ट्रॉलॉजरला, त्या भविष्यकाराला भविष्यकार होण्याची इच्छाच नव्हती. तो काही स्वतः फार इच्छेने भविष्यकार झाला नव्हता. जेव्हा त्याने आयुष्य सुरू केलं, जेव्हा तो आयुष्यात रममाण होत होता तेव्हा त्याला भविष्यकार होण्याची अजिबात इच्छा नव्हती. आणि खरं सांगायचं झालं तर आता तो ज्योतिषी दुसऱ्यांचं भविष्य सांगायचा, पण त्याला स्वतःचंही भविष्य सांगता आलं नसतं, इतका तो त्याच्याबद्दल अज्ञानी होता. त्याला ज्योतिषातलं अगदी काडीचं काहीही कळत नव्हतं. तो खरा ज्योतिषी नव्हताच मुळी. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. Yet he said things which pleased and astonished everyone. That was a matter of study, practice, and shrewd guesswork. All the same, it was as much as honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. Though he didn't have any knowledge about the stars and he didn't have any knowledge about astrology, still his prophecy or judgments were appreciated by the people. The reason behind it was his study. Actually, it was not the study of astrology, but it was the study of human nature. As we know that practice makes man perfect, with practice too, he learned about what to speak and what people would like to know and what they want to know, what they want to listen. And with this practice of guessing the people, he used to make judgments or prophecy. It was not his skill or knowledge of astrology, but his practice and clever and good guesswork. So he had to struggle to get money. आता जसं त्याच्या कस्टमर्सना, त्याच्या ग्राहकांना
ताऱ्यांमधलं, साडेसातीमधलं किंवा भविष्याबद्दलचं काहीही कळत नव्हतं, तसंच तो पण ह्या सगळ्याबद्दल अनभिज्ञ होता. त्यालाही ह्या भविष्याबद्दलचं काहीही माहीत नव्हतं, त्या शास्त्राबद्दलचं काहीही ज्ञान त्याच्याकडे नव्हतं. पण तरीसुद्धा तो जे भविष्य वर्तवायचा किंवा तो जे सांगायचा ते सगळ्यांना आवडायचं किंवा आश्चर्यचकित करून जायचं. आता खरं तर हे त्याचं ज्ञान नव्हतं, तर हा त्याचा अभ्यास होता. आता हा अभ्यासही कसला होता, तर तो लोकांचं निरीक्षण करायचा आणि सातत्याच्या त्याच्या प्रॅक्टिसमुळे, सातत्याच्या त्याच्या लोकांपर्यंत पोचण्यामुळे, सातत्याच्या त्याच्या पैसे मिळवण्याच्या ह्या धडपडीमुळे त्याला हळूहळू आता लोकांना काय बोलावंसं, लोकांना काय ऐकावंसं वाटतं, लोकांना काय जाणून घेण्याची इच्छा असते आणि आपण काय बोललं पाहिजे ह्याच्याबद्दल त्याने आता काही स्वतःचे ठोकताळे करून ठेवले होते. आणि ह्या त्याच्या स्किलमुळे त्याला आता पैसे मिळायचे आणि लेखक म्हणतो तसं त्याचे हे पैसे डिझर्वड असायचे, कष्ट करून त्याने मिळवलेले हे पैसे असायचे. इट वॉज नॉट हिज स्किल और नॉलेज ऑफ ॲस्ट्रॉलॉजी बट हिज प्रॅक्टिस अँड क्लेव्हर अँड गुड गेसवर्क. सो ही हॅड टू स्ट्रगल अ लॉट to get the money. Now let's continue with second paragraph on page number 3. He had left his village without any previous thought or plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. To a villager, it is a great deal, as if an ocean flowed between. We have learned earlier that he didn't intend to be an astrologer, but due to something, he had to leave his village immediately, without any plan. If he was living in his village, which was some 200 miles away from this town, he might be busy with some routine life like his ancestors, means father and grandfather, etc., of farming and living in the same village. But he had to leave his village, and without any rest, he traveled for 200 miles. For a common villager like him, it was like a changing the whole world. आता खरं सांगायचं झालं तर त्या ज्योतिषाला काही ज्योतिषी व्हायचंच नव्हतं. त्याने कुठल्याही प्लॅनशिवाय आपलं घर सोडलं. आधी त्याने काही त्याच्याबद्दलचा विचारही केला नव्हता. जर तो त्याच्या घरीच राहिला असता, त्याच्या गावीच राहिला असता, तर तो आपल्या पूर्वजांचंच काम करत राहिला असता. त्या पूर्वजांप्रमाणेच तो शेती करत बसला असता, तिथेच त्या गावात राहिला असता, त्या गावातच त्याचं लग्न झालं असतं आणि तिथेच शेतीची मशागत करत, शेती पिकवत आपल्या वडिलोपार्जित घरात तो राहिला असता. पण असं काही त्याच्या आयुष्यात घडलं नाही. कुणालाही न सांगता त्याला घर सोडायची वेळ आली आणि जवळपास 200 मैलाचा प्रवास करेपर्यंत तो काही कुठेही शांतपणे थांबू शकला नाही. कपल ऑफ 100 माइल्स, कपल म्हणजे जोडी किंवा 200 मैलांचा प्रवास केल्यानंतर तो तिथे स्थिरावू शकला. आता एखादा खेडूत असलेले ह्या माणसासाठी 200 मैलांचा खूप लांबचा प्रवास करणं म्हणजे एखादा महासागर पार केल्यासारखंच होतं. इथे आल्यानंतर त्याचं जग पूर्णपणे बदललं होतं. त्याच्याकडे आता करण्यासारखी त्याची शेती नव्हती. तो आपल्या खेडेगावापासून लांब आला होता आणि म्हणूनच ही व्यक्ती अचानकच ॲक्सिडेंटली ॲस्ट्रॉलॉजर झाली होती, ज्योतिषी झाली होती. अन्न पाणी मिळवण्यासाठी ज्योतिषी होण्याचा व्यवसाय त्या माणसाने आता पत्करला होता. He had a working analysis of mankind's troubles, marriage, money, and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes, he understood what was wrong. But it was not even a very easy task for him to work as an astrologer. For it, he had to analyze various things.
due to lack of knowledge of astrology, he was totally depend on his perception, means he had to totally depend on his own judgment and guesses. He knew that most of the people face very common problems. The problems of every person are marriage, money, and confusion or problem about relationships. So he used to talk about these problems. It took 5 minutes to understand what is wrong with his customer. आता भविष्य कथन करणं हे फक्त वेषांतर करण्याइतपत काही सोपं नव्हतं. आत्तापर्यंत त्याच्याकडे भविष्य सांगण्याचा किंवा भविष्य माहिती असण्याचा काहीही अभ्यास नव्हता. पूर्णपणे वेगळ्या अशा गावामध्ये तो येऊन पोचला होता आणि पोट भरण्यासाठी ज्योतिषी होण्याचा, फेक ज्योतिषी होण्याचा व्यवसाय त्याने स्वीकारला होता. त्याच्याकडे काही ज्ञान नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये ज्योतिषी म्हणून काम करणं हे काही सोपं नव्हतं. पण तरीसुद्धा त्यासाठी त्याला लोकांचा अभ्यास करावा लागला. आता असा लोकांचा अभ्यास करताना त्याच्या लक्षात आलं की लोकांना सर्वसाधारणपणे अनेक जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापैकी महत्त्वाचे प्रॉब्लेम्स म्हणजे मॅरेज म्हणजे लग्न, मनी म्हणजे पैसा आणि नात्यांची गुंतागुंत, टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, नात्यांची गुंतागुंत. आता हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जवळपास सर्वसामान्यपणे भेडसावणारे प्रॉब्लेम्स आहेत हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याच्या भरपूर सातत्याच्या अशा प्रॅक्टिसमुळे, सातत्याच्या त्याच्या सरावामुळे लोकांकडे बघून त्याला हळूहळू अंदाज करता येऊ लागला. तो आता लोकांकडे बघून त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या आयुष्यातले कुठले प्रॉब्लेम्स आहेत हे तो आता हळूहळू गेस करू शकायचा. जवळपास तो 5-1 मिनटं नेमकं त्याला हे समजून घ्यायला वेळ लागायचा की ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये कशामुळे प्रॉब्लेम्स आहेत. मागाशी सांगितल्याप्रमाणे लग्नामुळे प्रॉब्लेम्स आहेत की पैशामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत की नात्यांची गुंतागुंत ह्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम्स आहेत, हे समजायला त्याला 5 मिनटाचा अंदाज घ्यायला लागायचा. He charged 3 paise per question. Never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. He charged 3 paise per question, but before that, he listened to his customers at least for 10 minutes. So after listening for 10 minutes, he could guess about the living life of that person. So after hearing about their own story, he would make judgments about life and problems of the person. And with this way, he prepared himself for the questions. आता जेव्हा त्याच्याकडे लोक यायची तेव्हा लोकांच्याकडून तो आधी पुरेसं ऐकून घ्यायचा. 10-1 मिनटं तो लोकांना बोलू द्यायचा. प्रत्येक प्रश्नासाठी तो 3 पैसे घ्यायचा. पण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून, समोरच्या कस्टमरकडून 10-1 मिनटं तो त्याचं बडबडणं ऐकून घेत नाही तोपर्यंत हा ज्योतिषी काही बोलायचंच नाही. आणि त्या माणसाच्या बडबडण्यातनं त्याला पुरेशी माहिती मिळायची आणि त्या तेवढ्याशा पुरेशा माहितीवरून, त्या 10 मिनिटांच्या जमवलेल्या माहितीवरून आणि त्याने केलेल्या चांगल्या ऑब्झर्वेशनवरून आणि त्याच्या त्या ठोकतळ्यांवरून तो त्या माणसाच्या कितीतरी प्रश्नांना उत्तरं देऊ शकायचा आणि सल्लेही देऊ शकायचा. आणि अशाच प्रमाणे तो त्याचा व्यवसाय चालवायचा. When he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest results for your efforts. Now 9 out of 10 were disposed to agree with him. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of character. Most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately. For even the mildest of us
loves to think that he has a forbidding exterior. His talk used to soothe their mind. It gave comfort to them. He gave enough sympathy to them, and everybody would appreciate his prophecy. He used to tell them about bad position of stars and how they couldn't get expected result though he worked very hard, though they worked very hard, or he could make even easy judgments and common judgments about a behavior or different behavior of some lady in their family or of their distant relative. These easy and common methods proved very helpful for him, and he won the hearts and trust of people. आता लोकांचे तळवे बघून, लोकांचे हात बघून तो त्याचे वेगवेगळी मतं, वेगवेगळी जजमेंट्स, वेगवेगळी भविष्यवाणी तो कथन करायचा. आता एखाद्याचा हात बघून तो म्हणायचा, आधी त्याच्याकडून पुरेसं ऐकून घेतल्यावरती, की तुम्ही भरपूर मेहनत घेता, तुम्ही प्रचंड मेहनत करता, पण तुमच्या मेहनतीला काही तितकासा न्याय मिळत नाही, तुमच्या मेहनतीला तितकंसं काही चांगलं फळ मिळत नाही. आता असं ऐकल्यावरती 10 पैकी 9 जणांना आपल्याला सांगितलं गेलेलं मत अगदी बरोबरच वाटेल. आता जरी अगदी कुणालाही सांगितलं हे मत, तरीसुद्धा प्रत्येकाला हे मत अगदी पटण्यासारखंच असेल, कारण ह्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं, यात शंका घेण्यासारखं काही नाहीच आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण भरपूर मेहनत घेतो पण आपल्याला पुरेसं काही फळ मिळत नाही. अगदी जरी एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की तू भरपूर अभ्यास करतोस पण तुला मार्क चांगले पडत नाहीत, असं सांगितल्यासारखं ते भविष्य होतं. किंवा तो एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा की तुमच्या घरातली एखादी स्त्री, तिचं वागणं तुमच्याशी वागणं नीट नाही आहे का? एखादी दूरची लांबची एखादी स्त्री की तिचं तुमच्याशी नीटसं जुळत नाही आहे, नीटसं पटत नाही आहे, असं काही आहे का? किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना तो म्हणायचा की तुमच्या आयुष्यात तुमच्या वागण्यामुळेच बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत. अर्थातच तुमच्या पत्रिकेत बघून किंवा तुमच्या हाताकडे बघून मला असं वाटतंय की तुमच्या कुंडलीमध्ये शनीचा प्रॉब्लेम आहे, शनीची 7.5 सुरू आहे किंवा शनी अमुक अमुक अशा स्थानी आहे. मग आता अर्थातच तुम्हाला योग्य फळ कसं मिळेल? किंवा तो असंही सांगायचा, तो भविष्यकार असंही सांगायचा की तुम्ही खूप उतावीळ स्वभावाचे आहात आणि आत्ता तुमच्यासाठी योग्य असं अनुकूल अशी स्थिती नाही आहे. आणि अर्थातच अशा प्रकारची मतं त्या लोकांना नेहमीच ऐकायला आवडायची. अगदी सगळ्यांनाच अशा प्रकारची मतं आवडतील, अशा प्रकारची मतं तो आपल्या ग्राहकांकडे प्रकट करायचा आणि त्याच्यामुळे तो त्यांचा विश्वास संपादन केला होता. I hope you like this channel, so please like, share and subscribe.